नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पवन ॲग्रो या कंपनीचा प्रतिनिधी कार्तिक हुंबाळ. पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आजचा जो आपला मुद्दा आपण त्या ठिकाणी किंवा जो विषय घेतलेला आहे चर्चा करण्यासाठी, हा विषय शेतकऱ्याच्या आपल्याला कमेंट आली होती की सर आमचं जे उत्पादन आहे हे उत्पादन दिवसेंदिवस कमी होते आणि दिवसेंदिवस जो खर्च आहे आमचा त्या ठिकाणी वाढते. तर शेतकरी बांधवांना मी त्याबद्दल सांगू इच्छितो की बघा, शेतकरी बांधवांना दिवसेंदिवस तुमचं जे उत्पादन आहे हे उत्पादन कमी कमी होते आणि तुमचं जे खर्च आहे हे खर्च वाढते. बघा, आता तुम्ही शेतकरी बांधव काय करतात, अतिशय जमिनीमध्ये खताची भडीमार करतात की बघा, आता शेतकरी बांधवांनो, आपल्या जर जमिनीमध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा एखाद्या याची कमतरता असेल न्यूट्रिएंटची वगैरे, तर हे आपण कशी ओळखू शकतो? जोपर्यंत आपण जमिनीचं माती परीक्षण करत नाही तोपर्यंत तशी तुम्ही त्या ठिकाणी तोपर्यंत आपण ते ओळखू शकत नाही. तर बघा, शेतकरी बांधव खर्च भरपूर करतात, खतावरती त्यांच्या फवारण्यावरती अतिशय खर्च करतात, पण आपल्या जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कोणतं अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते आपल्या पिकामध्ये पण आपल्या पिकाला पण चांगल्या प्रकारे लागू होईल किंवा आपल्या पिकासाठी अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर हे आपल्याला कधी माहीत पडेल? माती परीक्षण त्या ठिकाणी केल्यानंतर, बरोबर. जोपर्यंत तुम्ही माती परीक्षण जमिनीमध्ये करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी त्या ठिकाणी माहीत होणार नाही. आता बघा, माती परीक्षण मधले जे महत्वाचे जे पॅरामीटर असतात किंवा जे मुद्दे असतात, त्या पॅरामीटर मध्ये बघा शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला याच्यामधली डिटेलिंग माहिती सांगतो, तुम्हाला पण त्या ठिकाणी समजून जाईल की आपलं खर्च वाढत आहे आणि उत्पादन कमी होते. बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये बघा, आता पॅरामीटर मध्ये बघा, जे आपले महत्वाचे जे पॅरामीटर असतात, जसं की जमिनीचा पीएच, त्याच्यानंतर जमिनीचा ओसी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये किती असला पाहिजे, त्याच्यानंतर जमिनीची विद्युत वाहकता, त्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात, हे त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, त्याच्यानंतर जमिनीमध्ये कॅल्शियमचं जे लेवल असते ही किती असली पाहिजे, नंतर सोडियमचे लेवल, हे जे मुद्दे येतं या मुद्द्यावरती आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. हे जर मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला माहीत जर समजा असले तर त्या ठिकाणी आपला खताचा खर्च पण कमी होतो आणि उत्पादनामध्ये वाढ पण होते. बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर त्या ठिकाणी माहिती सांगतो. तर सर्वप्रथम जी आपली आज जो आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा, जमिनीचा जो पीएच असतो, हा जमिनीचा पीएच आपला किती असला पाहिजे. तर बघा, जमिनीचा जो पीएच असतो याची एक स्केल असते, याच्यामध्ये बघा 6च्या जर खाली असला ती जमीन ऍसिडिक असते, म्हणजे आम्लीय असते जमीन ती, बरोबर. आणि तो जर समजा जमीन जो पीएच असतो 7.5च्या पुढे गेला तो जमीन ही क्षारीय असते किंवा अल्कलाईन त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. जमीन ही क्षारीय पण नसली पाहिजे आणि ऍसिडिक पण नसली पाहिजे. त्याच्यातला न्यूट्रल जो पीएच असतो हा असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याचा पीएच हा 6.5 ते 7च्या रेंजमध्ये असला, त्या जमिनीमध्ये तुम्ही दिलेले जेवढे पण खत येतं हे खत पिकाला लागू होण्यासाठी मदत करतात. जर आपल्या जमिनीचा पीएच जर त्या ठिकाणी समजा 6च्या खाली असला तर जे फॉस्फरसयुक्त खतं, आपले पोटॅशयुक्त जे खतं असतात हे खतं पिकाला लागू होत त्या ठिकाणी जसे आपल्याला लागू पाहिजेत तसे त्या ठिकाणी लागू होत नाही. आणि जर पीएच आपला 7.5च्या पुढे गेला, 8, 8.5 असं जर आपला पीएच गेला तर जमिनीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे खतं द्या, हे खतं पिकाला लागू होत नाहीत. कारण की बघा, तुम्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी बघू शकता की जर समजा मीठ आहे, समजा मीठ, बरोबर, तर मिठामध्ये तुम्ही आंब्याची फोड टाका, तर ती आंब्याची फोड काय करते, त्या ठिकाणी सर्व जे त्या पाण्यामधलं जे आंब्यामधलं जेवढं पण पाणी असते ते सर्व ओढून घेते, त्याला असं त्या फोडीला सुरकूत त्या ठिकाणी करून टाकते, बरोबर. तसंच तुम्ही ज्यावेळेस जमिनीमध्ये खतं देता, बरोबर, तर ते खतं दिल्यानंतर खतं पिकाला लागू कधी होतं, तर जोपर्यंत ते खतं पाण्याच्या संपर्कामध्ये येत नाही, बरोबर, जोपर्यंत ते खतं असतात हे खतं पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ते खतं मुळा ऑब्झर्व करून घेतात. जर आपल्या जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण जर वाढलेलं असेल, बरोबर, क्षारचं प्रमाण वाढल्यानंतर तुम्ही जे जमिनीमध्ये खतं दिल्यानंतर तुम्ही त्याला जे पाणी देणार त्याचे क्षार काय करतात, पाणी ऑब्झर्व करून घेतात आणि पाणी ऑब्झर्व केल्यानंतर ज्या पाण्यामध्ये जे पण न्यूट्रिएंट येतात किंवा खत येतात हे पण त्यासोबत ते ऑब्झर्व करून घेतात किंवा खेचून घेतात आणि ते खेचून घेतल्यानंतर पिकाला
त्याच्यामधलं जे आपल्याला जसं प्रकारे खत लागू व्हायला पाहिजे तशा प्रकारचं त्या ठिकाणी पिकाला खत हे लागू होत नसते, बरोबर. तर जमिनीमध्ये जो आपला पीएच असतो हा पीएच 6.5 ते 7 या रेंजमध्ये किंवा 7.5 या रेंजमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यावरती जर तो पीएच गेला तर तुम्ही जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे जर खतं दिले ते खतं हे पिकाला लागू होत नाहीत, बरोबर. दुसरा जो मुद्दा आहे की जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन किती असला पाहिजे. बघा शेतकरी बांधवांनो, हाच सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हे जवळपास शेतकरी बांधवांना माहित नाही की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती असणं गरजेचं आहे. जर त्याच्या खाली गेला तर तुम्ही त्याला कितीही खत जरी दिले तरी कोणत्याही प्रकारचं खत त्या पिकाला लागू होत नसते. कारण की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा जमिनीमधला भीम असतो. जेवढा सेंद्रिय कर्ब जमिनीमधला चांगला तेवढा तुम्ही दिलेले जे खतं असतात हे खतं पिकाला त्या ठिकाणी लागू होण्यासाठी मदत करतात. जर सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी कमी असेल तर तुम्ही जेवढे पण त्या पिकाला खतं देसाल ते खतं पिकाला लागू होत नाहीत, बरोबर. तर जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब असतो हा जमिनीमधला सेंद्रिय कर्ब 1% पुढं तरी असणं अतिशय गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवाच्या जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब 0.3%, 0.4% सध्या त्याची रेंज आहे. सध्या तेवढ्या प्रमाणामध्ये आहे. एवढ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं तुम्ही जे खतं देता हे लागूच होत नाही ना. मग तुमचा खर्च वाढायला लागला, बरोबर. तुमचा त्या ठिकाणी खर्च वाढायला लागला, तुमचा उत्पादन हायास आहे, उत्पादन कमी होते, तुमचा खर्च वाढत. त्याच्या मागचं कारण हे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं अतिशय गरजेचं आहे. जेवढा चांगला सेंद्रिय कर्ब तेवढी जमीन तुमची सुपीक असते, बरोबर. त्याच्यामध्ये आता सेंद्रिय कर्ब आपण कसं वाढवू शकतो. आता जे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, कर्ब कशामुळे वाढतो, जे तुम्ही समजा कुजणारे पदार्थ असतात, बरोबर. जसे कुजणारे समजा पालापाचोळा, शेणखत वगैरे, गांडूळ खत वगैरे जे कुजणारे पदार्थ असतात, बरोबर. तर या कुजणाऱ्या पदार्थापासून जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो. कारण कसं असते बघा शेतकरी बांधवांनो, जमिनीमधले जे बॅक्टेरिया असतात या बॅक्टेरियाचं खाद्यच ते असते. आता तुम्ही समजा जमिनीमध्ये पालापाचोळा, शेण जे असते समजा कुजणारे पदार्थ किंवा वेस्टेजचे पदार्थ असतात जे जमिनीमध्ये कुजतात, हे जर कुजणारे पदार्थ तुम्ही टाकले तर त्या कुजणाऱ्या पदार्थांनाच ते बॅक्टेरिया खातात. आणि जर ते कुजणारे पदार्थ त्याला जर बॅक्टेरिया नाही मिळाले तर तुमच्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब असतो त्या ठिकाणी वाढत नसतो, बरोबर. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता त्याच्यामधली जी प्रोसेस असते तुम्हाला सांगतो की जमिनीमध्ये तुम्ही दिलेले जे खत असते हे खत पिकाला कधी किंवा कसं लागू होते. बघा आता तुम्ही जमिनीमध्ये समजा शेणखत टाकलं, चांगले कुजले तुम्ही जमिनीमध्ये शेणखत टाकलं. शेणखत टाकल्यानंतर ते ज्यावेळेस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होते किंवा त्याचं हे होते, विघटन होते त्या ठिकाणी पाण्यामध्ये शेणखताचं, बरोबर. तर त्यावेळेस ते विघटन झाल्यानंतर किंवा त्या पाण्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर पाण्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर जमिनीतले जे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया त्या खताला किंवा त्या शेणाला त्या ठिकाणी किंवा जे कंपोज झालेले पदार्थ असतात त्याला खाण्याचं काम करतात. आणि ते खाल्ल्यानंतर समजून घ्या शेतकरी बांधवांनो, ते खाल्ल्यानंतर ते जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियाची जी विष्ठा आणि युरिन असते, ही विष्ठा आणि युरिन त्या ठिकाणी बाहेर सोडतात. बॅक्टेरिया जमिनीमधले विष्ठा आणि युरिन शेतकरी बांधवांनो ते बाहेर सोडतात. आणि बाहेर सोडल्यानंतर ते ज्यावेळेस पाण्याच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस त्या ठिकाणी 57 प्रकारचे ऍसिड तयार होतात. 57 प्रकारचे ऍसिड, बरोबर. आणि हे जे ऍसिड असतात हे ज्यावेळेस ऍसिड मातीच्या संपर्कामध्ये येतं किंवा मिनरलच्या संपर्कामध्ये येतं त्याला त्यांची व्हॅलेन्सी त्या ठिकाणी देतात. व्हॅलेन्सी दिल्यानंतर ते जे खत असतात हे खत पिकाला लागू होण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात. जोपर्यंत तुम्ही बॅक्टेरियाचं खाद्य बॅक्टेरियाला मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही खर्च करा तुमचं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार नाही. हे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी आपल्याला मुद्दा समजणं अतिशय गरजेचं आहे. हा जर मुद्दा तुम्हाला समजला 100% सांगतो तुमचं उत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार, बरोबर. हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा असतो त्याच्यानंतर जे आपला तिसरा मुद्दा आहे जमिनीतली विद्युत वाहकता, त्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात. बघा शेतकरी बांधवांना जर जमिनीमधली इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर वाढली, विद्युत वाहकता किंवा त्याला आपलं जमिनीमधलं खारपटपणा म्हणतात जमिनीमधला, तो खारपटपणा जर जमिनीमधला आपला वाढला तर ज्या ठिकाणी तुम्हाला 10 क्विंटल उत्पादन होणार त्या ठिकाणी तुम्हाला 5 क्विंटल उत्पादन होते, बरोबर. तर जमिनीमधला जो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी 1 ते 2 डेसिमल याच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या जर ती वरती गेली
तर ती पिकासाठी विनाकारण हानिकारक असते, बरोबर. तर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आपण कधी कंट्रोल करू शकतो, ज्यावेळेस जमिनीचा पीएच आपलं पीएच व्यवस्थित असला पाहिजे, जमिनीमध्ये व्यवस्थित जे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही असं करसाल त्यावेळेस 100% सांगतो तुमचा जो पीएच असतो किंवा तुमचं जे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जमिनीमध्ये कंट्रोलमध्ये येते. तर ती वाढली, बरोबर, जमिनीमध्ये जर ते खारपटपणा किंवा मिठाचं प्रमाण वाढलं तर तुम्ही किती पण त्याला खतं द्या, खतं येत नाही. तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल की आपल्या जमीन खारपट आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ज्या जमिनीमध्ये तुम्ही उडीद आणि मूग हे जे पीक तुम्ही त्या ठिकाणी जमिनीमध्ये पेरून बघा, याचं जर जर्मिनेशन किंवा याची वाढ जर जमिनीमध्ये आपल्या चांगल्या प्रकारे झाली तर समजायचं की जमीन आपली व्यवस्थित आहे. आणि ज्या जमिनीमध्ये जर समजा उडीद आणि मुंगासारखे जर पिकं आले नाही तर समजा की आपल्या जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि ते क्षारचं प्रमाण जर दिवसांदिवस वाढत गेलं तर तुमच्या जमिनीमध्ये भविष्यामध्ये तुम्ही जे पण पीक टाकसाल ते पीक येणार नाही. कारण की क्षारचं प्रमाण हळूहळू किंवा ज्याचं प्रमाण असते पीएचचं जे रेशो असतो हा हळूहळू वाढतो आणि हळूहळू त्या ठिकाणी कमी होतो. तुम्ही एकदम त्या ठिकाणी तो कमी होत नसतो. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्याला जमिनीचा पीएच, जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन आणि जमिनीचा जो आपला इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह असतो, विद्युत वाहकता, हे असणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. हे जर आपल्या जमिनीमध्ये व्यवस्थित असलं तर 100% तुम्ही जे पण पिकाला खतं देसाल हे खतं पिकाला लागू होण्यासाठी मदत करतात, बरोबर. त्याच्यानंतर असते आपले कॅल्शियमचा रेशो, बरोबर. तर कॅल्शियम जमिनीमधलं वाढलं, कॅल्शियम जर जमिनीमधलं वाढलं तर जमिनीमध्ये जे पीक असते आपल्याला पाहिजे असं प्रमाणामध्ये येत नाही. कारण की बघा, कॅल्शियम जर जमिनीमधलं वाढलं तर पिकाला जे पोटॅश असते हे पोटॅश त्या ठिकाणी मिळत नसते, बरोबर. आणि कॅल्शियमचं जर प्रमाण वाढलं तर पिकामध्ये कोणतं जे तुम्हाला फळबाग पिकं वगैरे असतात किंवा बाकीचे जे पिकं असतात हे पिकं व्यवस्थित येत नसतात. त्याच्यामुळे जमिनीमध्ये 1 ते 10 त्या रेंजमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असणं अतिशय गरजेचं आहे. आणि सोडियमचं प्रमाण पण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 1 ते 15च्या रेंजमध्ये जास्त, ते 1 ते 15च्या रेंजमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. 6वा मुद्दा जो असतो जमिनीमध्ये, आपल्या जमिनीमध्ये पिकाची फेरपालट करणं हे अतिशय महत्वाचं असते. तुम्ही जर वारंवार एकच जर पीक लावसाल तर त्या पिकावरती एक तर तुमचं उत्पादन पण कमी होते, त्या पिकावरचा जो कीड आणि रोग असतो त्या कीड आणि रोगाची डिसीज रेजिस्टन्स पॉवर जी असते, रोग प्रतिकारक क्षमता जी असते, हे रोग प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी पिकामध्ये किडीची वाढते, जेणेकरून तुम्ही कोणतं जरी औषध फवारलं तर ती कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे पिकामध्ये हे पीक फेरपालट करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे जर शेतकरी बांधवांना जर मुद्दे समजले तर तुमचा जो होणारा खर्च आहे हा होणारा खर्च त्या ठिकाणी शेतकरी बांधवाचा कमी होतो. बघा शेतकरी बांधवांना, आणि हे जर तुम्हाला त्या ठिकाणी माहित कसं होईल, त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं काय गरजेचं आहे की यामुळेच याच्यावरती तुमचं जमिनीचं सगळं त्या ठिकाणी डिपेंड त्या ठिकाणी आहे. जर तुमचं हे रेशो जर व्यवस्थित असला तर तुमचं जो म्हणजे देणारे खत आहेत हे खतं पिकाला लागू होतं तर तुमचा खर्च पण त्या ठिकाणी कमी होतो. आणि हे तुम्हाला माहित कधी पडते, ज्यावेळेस तुम्ही जमिनीचं माती परीक्षण करसाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पॅरामीटर त्या ठिकाणी माहीत होतील. आणि जमिनीचं उन्हाळ्यामध्ये हे माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण की 2 वर्षातून 3 वर्षातून तुम्ही जर एकदा माती परीक्षण जमिनीचं केलं तर अतिशय उत्तम. आणि त्या माती परीक्षणानुसार तुम्ही जर खताचं व्यवस्थापन चांगल्या तज्ञाकडून जर त्याचं व्यवस्थापन तुम्ही घेतलं तर 100% तुमचा खर्च पण कमी होतो. जमिनीची होणारी धूप जी असते किंवा जमिनीची होणारे आपलं जे जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण किंवा जमीन जी नापीक होते आपल्या भविष्यामध्ये ती जमीन नापीक त्या ठिकाणी होत नाही, बरोबर. तर हे मुद्दे जोपर्यंत तुम्ही मातीचं परीक्षण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे मुद्दे त्या ठिकाणी समजणार नाही, बरोबर. तर तुम्हाला अशीच नवीन जर माहिती त्या ठिकाणी हवी असेल तर तुम्ही पवन ॲग्रोचं जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो व्हिडिओ होतो या व्हिडिओला लाईक, शेअर आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण अशी नवीन त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी मिळेल. आणि जर आपल्याला अजून काही जर समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या मांडू शकता. आपण 100% तुमच्या कमेंटवरती तुम्हाला आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ.